नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र या विषयातील तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तिसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. यापूर्वीही आपण 1991 नंतरच्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. अनेक होणारे जागतिक बदल यासंबंधीची माहिती घेतलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आपणाला मानवी जीवनाशी म्हणजेच या ज्या घटना आहेत, या ज्या संकल्पना आहेत, समस्या आहेत, या सर्व माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आरोग्य आहे, आर्थिक स्थिती आहे, सामाजिक दृष्टिकोन आहे, या सगळ्या बाबीशी संलग्न अशी या ठिकाणी समस्या जी काही निर्माण होती किंवा जे काही संकल्पना आहेत, या सर्वांचा मानवाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे निर्माण होणारे प्रश्न आहेत याबाबतचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर पहिल्या दोन प्रकरणामध्ये आपण 1991 नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण पाहिल्या. जसे राज्य, मानवी हक्काबाबत असणारी जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्या म्हणजेच बिगर राजकीय संघटना ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स म्हणतो, या संबंधीची माहिती आपण घेतली. यासोबतच पर्यावरण, गरिबी, विकास आणि विकासाबाबतच्या योजना यांचं दृष्टिकोन, त्यासोबतच लिंगभाव विषयकचा दृष्टिकोन, हे जे काही महत्त्वाचे मानवीय दृष्टिकोनातून किंवा मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नाबाबतची माहिती आपणाला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. कारण आज आपण पाहतो समाजामध्ये स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतो, यासोबतच तृतीयपंथीय लोकांवर अन्याय अत्याचार होतो, याला आपण म्हणतो लिंगभेदभाव. यासोबतच समाजामध्ये विषमता आहे, दारिद्र्य आहे, जातीयतेचे बंधनं आहेत आणि ह्या समस्या मानवाला म्हणजे समाजातील एका मानवाला कुठंतरी श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजलं जातं आणि यातून विषमतेची दरी निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यासोबतच जे विकासात्मक योजना आहेत त्या योजना खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचल्यात का, तळागाळापर्यंत पोहोचल्यात का आणि त्यातून खऱ्या अर्थानं विकास चालला आहे का. पर्यावरणाच्या समस्या आहेत, प्रदूषणाबाबतच्या समस्या आहेत, ज्या की मानवी जीवनाशी निगडीत आहेत. अशा सर्व समस्या, संकल्पनांचा आपल्याला या ठिकाणी आजच्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम पर्यावरण आणि शाश्वतता याबाबतचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पर्यावरण हा शब्द वापरत असतो. नेमकं पर्यावरण म्हणायचं कशाला आणि ह्या पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण हे मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे याबाबतचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण हे पर्यावरण, ही सजीव सृष्टी, आपल्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये असणारे सगळे जीव, सजीव, निसर्ग, वृक्ष, नदी, या सर्वांचं संरक्षण आणि संवर्धन झालं तर ते मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने इथूनच आपण शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा शाश्वत विकासाच्या मार्गानं पाऊल टाकणार आहोत. आता हा जो शाश्वत विकास किंवा शाश्वतता काय आहे, जर आपण पर्यावरणाचा ऱ्हास करायला लागलो तर जे काही आपण विकास म्हणतो हा विकास हा नश्वर आहे, नष्ट होणारा आहे. जर आपल्याला दूरगामी, आता समजा आपण पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा वापर करतो, कालांतरानं ही इंधन संपणार आहे. मग हे इंधन संपणार आहे म्हणजेच भविष्यामध्ये आपल्याला नवीन कोणत्या तरी समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. मग त्यासाठी आपल्याला जे नश्वर आहे, जे शाश्वत आहे, दीर्घकाळ चिरकाल टिकणारा आहे, अशा दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. पण यासाठी आपल्याला नेमकं पर्यावरण म्हणजे काय हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणासंबंधीचा विषयच आहे आपल्याकडं जो 50 मार्कासाठी आहे. 11वी 12वीला आपण तो अभ्यास तो आहोतच. आता आपण त्याची थोडक्यात ओळख करून घेऊ.
पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. म्हणजे पर्यावरण म्हणजे फार काही वेगळं आहे असं नाही, पण आपल्या नजरेला जे भरतं, आपल्या आजूबाजूला जे आहे, आपल्या अवतीभोवती जे आहे, या सर्वांना संकलित स्वरूपात आपण काय म्हणतो आहोत, पर्यावरण म्हणतो. म्हणजेच आपल्या नजरेस पडणारे जे काही जीव जंतू, डोंगर, नद्या, नाले, पाणी, हवा, प्राणी, या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, वृक्ष, वेली, लता, या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, पर्यावरण म्हणणार आहोत. पर्यावरण म्हणजेच ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात, नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. तर आता आपणाला हे लक्षात आलं असेल की पर्यावरण म्हणजे काय, तर सजीव आणि निर्जीव हे निसर्गतः जे काही निर्माण झालेले आहेत त्या सगळ्यांना मिळून काय बनत असतं, पर्यावरण बनतं. मग यामध्ये माती आहे, हवा आहे, पाणी आहे, खडक आहे, हवामान आहे, ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये केला जातो, पर्यावरणामध्ये केला जातो. म्हणजेच भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे, नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे. म्हणजे पहा, माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नैसर्गिक पर्यावरणाचं रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये करतो. म्हणजे जी जमीन पडीक होती त्या जमिनीला आपण मेहनत करून, कष्ट करून त्या जमिनीला आपण उपजाऊ केल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण त्या ठिकाणी शेती करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणासंबंधी माहिती घेत आहोत. मग आता नैसर्गिक पर्यावरणाचं रूपांतर जसं जसं आपण मानवी पर्यावरणामध्ये करतो तसं तसं पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्यामुळे नवीन समस्या निर्माण होत असल्याचं आपणाला दिसून येतं. यासाठी म्हणूनच 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक परिषद आयोजित करण्यात आली आणि या परिषदेमध्ये पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास, म्हणजे एकीकडं आपण आर्थिक विकासासाठी धावतो आहोत. प्रत्येक देश आपल्या देशाचा GDP वाढण्यासाठी, नॅशनल इन्कम वाढण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु हे करत असताना आम्ही इथलं जंगल संपवत आहोत. मग आपणाला समजा उद्योगधंदे वाढवायचे आहेत, उद्योगधंदे वाढवण्यासाठी आम्हाला इंधनाचा पुरवठा करायचा आहे. मग इंधन पुरवठा करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं आहे, तर भूगर्भात असणारे कोळशाचा वापर करतो आपण, भूगर्भात असणारे खनिज तेलाचा वापर करतो आणि यासाठी लाखो किलोमीटर, लाखो वर्ग किलोमीटरच्या भागामधलं हजारो किलोमीटर क्षेत्रातलं जंगल आपण संपवतो आहोत. मग वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण जंगल संपवलं आणि शेतीचं क्षेत्र वाढवलं आणि शेती क्षेत्रामुळं काय झालेलं आहे की निसर्गाचं चक्र बदललं, हवामान वाढतं आहे, हवामानामध्ये बदल झाला, तापमान वाढ व्हायला लागली. आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग या समस्येकडं एका वेगळ्या नजरेनं पाहतं आहे. भविष्यात याचे उद्भवणारे धोके यासंबंधीचा विचार केला. मग आता पुन्हा आपणाला असं वाटतं की आता जंगल वाढवलं गेलं पाहिजे. म्हणजेच नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास मानव आर्थिक विकासासाठी करतोय आणि हे कुठंतरी भविष्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हा भयानक मोठा प्रश्न हा भविष्यातील मानवजातीच्या समोर येणारा आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणूनच या स्टॉकहोम येथल्या आयोजित परिषदेमध्ये आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासंबंधी पहिल्यांदाच परिषद आयोजित करण्यात आली आणि त्यासंबंधी चर्चा करण्यात आली. आता या परिषदेचा मुख्य हेतू काय होता, तर मानवी पर्यावरणाचं संरक्षण करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे. आता मानवी पर्यावरणाचं तर आपणाला रक्षण करायचं आहेच, पण त्यामध्ये सुधारणा घडवून आणायच्या आहेत आणि या सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणं हा या स्टॉकहोम परिषदेचा हेतू होता. मग आता 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. तर आपणाला हे दिसून येतं की पर्यावरणाबाबतची जागृती 1972 पासून झालेली आहे,
पण त्याचं गांभीर्यानं भारतामध्ये विचार झाल्याचा अजूनही आपल्याला प्रकर्षानं दिसत नाही. शासनाला जाणीव होऊन चालत नाही, तर ती लोकांना जाणीव होणं गरजेचं आहे, आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर 1983ला पर्यावरणाविषयी संबंधीचं आयोग नेमला गेला, ज्याला आपण ब्रंटलँड कमिशन असं म्हणतो. या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही, तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आलेला आहे. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय दिसून येतं की नुसता आर्थिक वाढ, आर्थिक विकास या संकल्पनेलाच न पाहता त्यासोबतच शाश्वत विकास, शाश्वत म्हणजेच दीर्घकाळ, चिरकाल टिकणारा विकास या संबंधीचा दृष्टिकोन मांडलेला आहे. कारण आपण आज आर्थिक विकासासाठी आज आपण जो काही नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहोत, मानवी पर्यावरणाचा विकास करतो आहोत, या ठिकाणी वेगवेगळी रसायनं वापरतो आहोत आणि याच्यामुळं जी काही ऱ्हास, झीज होते आहे, प्रदूषण वाढतं आहे, ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या निर्माण होत आहे, नैसर्गिक अधिवास संपून जातो आहे, जंगलं संपत आहेत, वातावरणाचं बदल मोठ्या प्रमाणात दिसून येतात, पर्जन्यमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतात. हे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक पर्यावरणाच्या ऱ्हासामुळं घडत आहेत. मग यासाठी या ब्रंटलँड कमिशननं 1987मध्ये जो आपला अहवाल सादर केलेला आहे, त्या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आर्थिक वाढ झाली पाहिजे, पण या आर्थिक वाढीसोबत शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोनसुद्धा लोकांनी, जनतेने, शासनाने स्वीकारला पाहिजे, हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणारी होती. या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. आता या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंबंधी प्रयत्न होत आहेत. 1972 पासून प्रयत्न केले जात आहेत आणि जनतेपर्यंत ही बाब लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजेच या ब्रंटलँड कमिशनच्या आधारे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं परिषद बोलावली, विकास परिषद बोलवली आणि ही परिषद जी आहे, या परिषदेचा मुख्य हेतू काय होता, तर सामाजिक आर्थिक विकास घडवून आणायचा. सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणायचा, त्यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हास रोखायचा. म्हणजे जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, डोंगर संपवली जात आहेत, जंगल संपवलं जात आहे, नद्यांमधल्या वाळूंचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे, हे जे काही आहे नैसर्गिक साधन संपत्ती ही कुठंतरी लोप पावते आहे, संपत आहे. मग हा जो काही होणारा ऱ्हास आहे, हा ऱ्हास थांबवायचा आणि ऱ्हास रोखणारीच विकासाची संकल्पना, म्हणजे हा ऱ्हास रोखून विकास कसा साधता येईल अशी संकल्पना संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यासोबतच विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. म्हणजे आपण सामाजिक आर्थिक विकास तर पाहिला, पर्यावरणाचा ऱ्हास रोखायचं हे पाहिलं, पण यासोबतच काही राष्ट्र ही विकसनशील राष्ट्र आहेत. जसं की आपला भारत देश आहे, हा विकसनशील आहे. अमेरिका, युरोप, इंग्लंड यासारखी राष्ट्र प्रगत आहेत. मग या प्रगत आणि विकसनशील या दोन्ही राष्ट्रांमध्ये सांगड घालायची आणि या दोन्ही राष्ट्रांमध्ये, दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांमध्ये सांगड घालून पृथ्वी सुदृढ, आता पृथ्वी सुदृढ म्हणजे जसं माणूस सुदृढ राहिला, आरोग्यदायी राहिला, तर माणसाला कोणतेही आजार होणार नाहीत. आजार झाले नाही म्हणजे त्याचं आयुष्य वाढतं. त्याच पद्धतीने या पृथ्वीवर जो काही नैसर्गिक अधिवास आहे, त्या नैसर्गिक अधिवासाला जर माणसाने छेद दिला आणि मानवी पर्यावरणाचा विकास करायला लागला, पर्यावरणाचा ऱ्हास करायला लागला, पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आघात करायला लागला, याच्यामुळं पृथ्वी जी आहे ती पृथ्वी कमकुवत बनणार आहे. हा नैसर्गिक अधिवास कमकुवत बनणार आहे आणि यामुळं अनेकविध समस्या निर्माण होणार आहेत. मग यासाठी पृथ्वी सुदृढ करण्यासाठी आणि त्यासंबंधीचं भवितव्य, कारण हे आजच्यासाठी नाही आहे,
येत्या 5, 50, 100 वर्षामध्ये काही होणार नाही, परंतु त्यानंतरचा काळ जो आहे म्हणजेच त्या काळामध्ये पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात भयानक अशा समस्या निर्माण होणार आहेत. आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहेत, पाण्याच्या समस्या होणार आहेत. आज जगातले काही शहरं हे पाण्याविना ओस पडायला लागलेले आहेत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आज मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये बोरवेल्सचा वापर केला जातो. हे बोरवेल्स पाडल्यामुळं काय होतं, भूजल पातळी या ठिकाणी घटलेली आहे. भूजल पातळी घटल्यामुळं आज जे पाणी 10-15 फुटावर मिळायचं ते पाणी 50, 100, 200 फुटापर्यंत गेलेलं आहे. आज 400-400 फूट खोलपर्यंत बोरवेल्स टाकलेले आहेत. मग याच्यामुळं आपण या पृथ्वीचा नाश करण्याच्या मार्गानं चाललेलो आहोत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ही जी परिषद आहे, तर ही परिषद 1992 मध्ये रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. रिओ दे जेनेरिओ अर्थ समिट, रिओ समिट 1992 किंवा रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशा प्रकारची वेगवेगळी नावं या 1992च्या पर्यावरण विषयक असणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या संयुक्त विकास परिषदेला नाव दिलं जातं. आता या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा आणि पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते सन 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले. आता 1992च्या नंतर 2002 साली एकत्र आले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत आता या ठिकाणी हा जो सिम्बॉल दिसतोय, वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच ही जागतिक बैठक आहे, ही सस्टेनेबल याचा अर्थ शाश्वत विकासासंबंधीची, जॉहान्सबर्गमधली 2002ची. तर या बैठकीचं हे बोधचिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. तर शाश्वत विकासाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय हे ठरलं. आणि 2012 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. त्याला रिओ+20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे संबोधले जाते. आता ही 2012 आपण 1992, 2002, 2012 म्हणजे दर 10 वर्षांनी आपणाला हा आढावा घेतल्याचं दिसून येतं. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता 2012ची जी रिओ समिट आहे किंवा रिओ अर्थ समिट आहे त्याला रिओ+20 असंही संबोधलं जातं. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी पोचणारी कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची व्याख्या आहे. पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. आता या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, जे आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की विकास साधायचा असेल तर आपणाला ऊर्जेची आवश्यकता आहे, ऊर्जा साधनांची आवश्यकता आहे. मग आता आपण जी परंपरागत ऊर्जा साधनं म्हणून वापरत होतो त्याच्यामध्ये दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, ही आपण परंपरागत ऊर्जा स्रोत वापरत होतो. ही जी काही परंपरागत ऊर्जा स्रोत आहेत, या परंपरागत ऊर्जा साधनांचा वापर कधीतरी संपणार आहे. मग आता यासाठी आपणाला काय करावं लागेल? अपरंपरागत ऊर्जा साधने. आता ही अपरंपरागत ऊर्जा साधने म्हणजे खरं पाहायला गेलं तर हीच खऱ्या अर्थानं परंपरागत ऊर्जा साधने आहेत. ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्रोत हा सूर्य आहे. मग या सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून आपल्याला विकासात्मक मॉडेल करता येऊ शकतं.
म्हणजेच आपण या खनिज तेलावरचं अवलंबित्व कमी करून या सूर्यप्रकाशावर आधारित ऊर्जाचा वापर करणं हे मानवी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. याबाबत प्रोत्साहन देणं हे काम या ज्या काही विकास परिषदा झालेल्या आहेत त्या विकास परिषदेच्या माध्यमातून पुढे आल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यामुळं काय होईल, एकतर पर्यावरणाचा ऱ्हास कमी होणार आहे. कशाचा ऱ्हास कमी होणार आहे? पर्यावरणाचा ऱ्हास कमी होणार आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग आता हा जो पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे आहे. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, आपणाला टी व्हीवर एक जाहिरात दिसते. ती जाहिरात प्रदूषण मंडळाची जाहिरात आहे. त्या जाहिरातीमध्ये एक मुलगा त्याच्या वडिलांसोबत कारमध्ये बसून जातो आणि कारमध्ये बसून जात असताना सिग्नलवर कार थांबते आणि सिग्नलवर कार थांबल्यानंतर तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की पप्पा, मी मोठा झाल्यानंतर मी सायकल पंक्चरचं दुकान टाकेल. त्याचे वडील आश्चर्यचकित होतात आणि ते आपल्या मुलाकडं पाहतात. ते म्हणतात असं का? तर तो लगेच आपल्या वडिलांना सांगतो की तुम्ही सगळे लोक या पेट्रोलियम पदार्थाचा सिग्नलवर एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करता, याच्यामुळं भविष्यात जेव्हा मी मोठा होईल तेव्हा पेट्रोल डिझेल हे शिल्लक राहणार नाही. मग भविष्यात जेव्हा पेट्रोल डिझेल शिल्लक राहणार नाही तेव्हा ही वाहनं चालणार नाहीत. मग लोक कशाचा वापर करतील? सायकलचा. आणि ही बाब जेव्हा त्याच्या वडिलाच्या लक्षात येते तेव्हा त्याचे वडील त्या सिग्नलवर गाडी बंद करतात. हा साधा सोपा संदेश आज तुमच्या माझ्या प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे अवाजवी अवास्तव अशा ऊर्जा साधनांचा वापर करणं, ती वाया घालणं हे मानवी हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. एकतर त्यामुळं प्रदूषण तर वाढणार आहेच, पण त्यासोबत आज मी त्या साधनांचा वापर करतो, परंतु माझ्या पुढच्या पिढीला, माझ्या मुलांना, माझ्या नातूंना, माझ्या पणतूंना या साधनांचा उपभोग घ्यायला ही साधनं शिल्लक पाहिजेत. म्हणजेच आज आपण या ठिकाणी हा दृष्टिकोन नाही ठेवायला पाहिजे की मी वापरला, माझी गरज भागली, मला संपलं, असं म्हणून चालणार नाही. तर आपल्या गरजा तर पूर्ण करायच्या आहेत, पण आपल्या गरजा पूर्ण करत असताना भावी पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी आपणाला तडजोड करायची नाही. म्हणजे त्यांना पण त्यांच्या गरजा भागविता आल्या पाहिजेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्यांचा खाली काही उल्लेख केलेला आहे. आता त्यामध्ये पहिला उल्लेख आहे हवामान बदल. हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूचे उत्सर्जन हे आहे. यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. आता हा हरितगृह वायू काय आहे? यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आता आर्थिक विकास या संकल्पनेसाठी प्रत्येकजण बारमाही पीक, नगदी पीक घेण्याच्या मागं लागलेला आहे आणि याच्यामुळं पृथ्वीवरील बहुतांश भाग हा हिरवे झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ही जी काही पिकं आहेत या पिकांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं यांचा वापर करतो आणि याच्यामुळं काय होतं, हवामानामध्ये बदल होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही शेती वाढविण्यासाठी आपण जंगल संपत्ती संपवली आणि हे जंगल संपत्ती संपवल्यामुळं आपणाला दुष्काळाच्या समस्येला तोंड द्यावं लागते. हवामानामध्ये उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणात यायला लागलेल्या आहेत, वणवे पेटायला लागलेले आहेत. आपण ब्राझीलच्या जंगलाला आग लागलेली पाहिली, तर महापुरासारख्या समस्या यायला लागलेल्या आहेत. परवाच चीनमध्ये जवळपास 27 राज्यांमध्ये महापुराचा फटका बसलेला आहे.
गेल्या वर्षी आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये महापुरानं भयानक मोठं नुकसान केल्याचं आपल्याला दिसून येतं. कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यांना महापुराचा फार मोठा फटका बसल्याचं आपल्याला दिसून येतं. हे सगळं हवामान बदलाचा परिणाम आहे. निसर्ग माणसाला जागा दाखवून देतं, परंतु माणूस हा असा आहे की तो वेळीच या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहत नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी पर्यावरणीय समस्या, आपण हवामान बदल पाहिले, आता दुसरी पाहतो आहोत प्रदूषण. आता प्रदूषण म्हटलं की आपणाला लगेच हवेचं दिसून येतं. पण विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषण हे फक्त हवेचं होत नाही आहे. हवेचं तर प्रदूषण आहेच, त्यासोबत पाण्याचं प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे, ज्याला आपण सॉईल पोल्युशन असं म्हणतो, एअर पॉल्युशन, सॉईल पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन आणि नॉईज पॉल्युशन. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा मानवी जीवनावर भयंकर असा परिणाम होत आहे. हवेच्या प्रदूषणामुळे आज बऱ्याच लोकांना दम्याचे विकार लागले, श्वसनाचे विकार लागलेले आहेत. हे हवा प्रदूषणाचं झालं. हवा प्रदूषणामुळं पडणाऱ्या पावसामध्ये ॲसिडचे कण मिसळतात आणि ॲसिड रेन होतो, जे की आपल्या डोळ्यांना भगभग करतं, आपल्या पायांना त्रास होतो, त्वचेला त्रास करतात. मग हे जे आहे, हे सगळं हवामान बदल, हरितगृह वायूचा परिणाम, हे सगळं आपणाला प्रदूषणामुळे दिसून येतं. आज आपण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करतो. यामुळं मातीचं आरोग्य आपणाला खराब झाल्याचं दिसून येतं आणि त्यातून वेगवेगळ्या समस्या आपणाला निर्माण होत असल्याचं दिसून येतात. आपण तेच अन्न खातो आणि ते पिकवलेलं अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रसायनांचा वापर केल्यामुळं ते घटक आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि हा वाईट परिणामामुळं आज अनेक आपणाला कर्करोग झाल्याचे दिसून येतात. हे सगळं या प्रदूषणाचा परिणाम आहे. पाणी प्रदूषित झालेलं आहे. आज मोठ्या प्रमाणात वाहनांचा गोंगाट वाढल्याचा आपणाला दिसून येतो. यामुळं ध्वनी प्रदूषण झालेलं आहे. हे जे प्रदूषण आहे, हे प्रदूषण निसर्गाचं चक्र बदलवत असतं, मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी समस्या जी आहे ती म्हणजेच जंगलतोड. आता आपण जंगलं तोडली. जंगलं का बरं तोडली आपण? तर मी थोड्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाला मला संपत्ती हवी आहे, मला पैसा हवा आहे, या भावनेतून आम्ही आमच्या शेतातली किंवा आमच्या लगतची शासकीय जमिनीवरची झाडं तोडून त्या ठिकाणी आम्ही शेती करायला लागलो. मग आता जंगल तोडलं आणि शेती करायला लागलो. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेत होती आणि ती जंगलं आता शिल्लक नसल्यामुळं तो कार्बन डायऑक्साईड कुठं मिसळायला लागला? हवेत मिसळायला लागला. म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड जंगलामुळं झाडांनी शोषून घेतला जात होता आणि झाडं त्या कार्बन डायऑक्साईडचा वापर करून फळं वगैरे तयार करत होती, अन्नपदार्थ म्हणून त्याचा वापर होत होता. परंतु आता जंगलांचं प्रमाण कमी झालं. जंगलांचं प्रमाण कमी झाल्यामुळं हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा झाडांकडून शोषला जात नाही आणि एकीकडं आम्ही वाहनांचा वापर, मोठ्या प्रमाणात कारखाने, यामुळं आमच्या हवेमधलं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि दुसरीकडे आम्ही जंगलतोड केली आणि याचा परिणाम हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं हा कार्बन डायऑक्साईड तापमान वाढीला कारणीभूत ठरतो. मग तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो असं ऊन आम्ही कधी पाहिलं नाही आणि हे दरवर्षी ऊन वाढतच जाणार आहे. आता नेमकं होतंय काय? तर आपण भूगोलमध्ये शिकत असताना आपण पाहतो पृथ्वीच्या वर ओझोन वायूचा थर आहे. हा जो ओझोन वायूचा थर आहे, हा थर सूर्यापासून येणारी अल्ट्राव्हायोलेट रेज, ज्याला आपण मराठीमध्ये अतिनील किरणे म्हणतो,
मग ही अतिनील किरणे या ओझोनच्या थरामधून जेव्हा खाली येतात तेव्हा ती मानवी जीवनासाठी निर्धोक असतात. परंतु या कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन याची अभिक्रिया होते आणि या ओझोनच्या थराला भगदाड पडत आहेत आणि याच्यामुळं ओझोनचा थर विरळ होत आहे आणि याचा परिणाम काय? सूर्यापासून येणारी अतिनील किरणे पृथ्वीवर यायला लागली, ज्यामध्ये उष्णता जास्त आहे आणि त्यातून पुढं भविष्यामध्ये आपणाला त्वचेचा कर्करोग होण्याच्या मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पाण्याची कमतरता ही एक समस्या निर्माण झाल्याचं, पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. लोकसंख्या भरमसाठ वेगानं वाढत आहे. वाढती लोकसंख्या, हवामानात होणारा बदल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपणाला पर्जन्यमानाची विस्कळीतता दिसून येते आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला? दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची कमतरता हा आजच्या काळामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळविणे ही लोकांसमोरील मोठी समस्या आहे, हे लक्षात घ्या. पाणी आहे पण गढूळ आहे, घाण आहे. आपण पाहतो पृथ्वीवर जवळपास 70% पाणी आहे समुद्रामध्ये, पण ते पाणी पिण्यायोग्य आहे का? नाही आहे, हे आपण जाणतो. मग आता काय झालेलं आहे की आपण या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास केलेला आहे आणि तिथं मानवी पर्यावरणाचा विकास करतो. आर्थिक विकासासाठी आपण पर्यावरणाचं संतुलन बिघडवून टाकलेलं आहे आणि याच्यामुळं हवामानातला बदल, भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तोडलेली जंगलं, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून पर्जन्यमान कमी व्हायला लागलं, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि याच्यामुळं स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचं पाणी मिळत नाही आणि आजच्या काळामध्ये ही समस्या सगळ्यात मोठी बनलेली आहे. इथून पुढच्या काळात तर ही समस्या गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पुढचा महत्त्वाची जी समस्या निर्माण झाली ती म्हणजेच जैवविविधतेचा ऱ्हास. तर नेमकं जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जैवविविधता समजून जर घ्यायची असेल तर आपल्या आजोबांना विचारायचं की बाबा, तुमच्या लहानपणी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते पक्षी तुम्ही पाहिलेले आहेत, कोणकोणते प्राणी पाहिलेले आहेत आणि आज तुम्हाला ते दिसतात का? कोणकोणती झाडं पाहिली आणि आज ती दिसत नाहीत, हे तुम्ही विचारून घ्या. आपणाला लक्षात येईल की अनेक प्राणी, अनेक पक्षी, अनेक वनस्पती लोप पावलेल्या आहेत, लोप पावत आहेत. पूर्वीच्या काळी गिधाडांची संख्या भरपूर होती, आज गिधाड सापडत नाहीत. एखादा प्राणी मेल्यानंतर त्या प्राण्याला अन्न म्हणून गिधाडं खायची आणि त्या मेलेल्या प्राण्याची दुर्गंधी काही पसरत नव्हती, कारण गिधाडं ती संपवून टाकायची. आज समजा गिधाडांची संख्या कमी झाली म्हणजेच ह्या मेलेल्या प्राणी टाकल्यानंतर त्यापासून येणारी जी दुर्गंधी आहे, त्या दुर्गंधीमुळे होणारे आजार आहेत, हे आपणाला कशाचा परिणाम दिसून येतो? या जैवविविधतेचा ऱ्हास. अनेक औषधी वनस्पती लोप पावलेल्या आहेत. म्हणून जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न समस्या, अन्न सुरक्षा यासोबतच लोकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. यासोबतच हवामान बदल हे सुद्धा जैवविविधतेच्या ऱ्हासाचं एक प्रमुख कारण आहे, हे आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे समोरचं चित्र आहे हे फार बोलकं आहे. या चित्रामध्ये आपणाला ही जी वाहनं आहेत, या वाहनामधून निघणारा धूर आणि या धुरामुळं होणारं हवेतलं प्रदूषण
हे किती भयानक आहे हे आपणाला या ठिकाणी दिसून येतं. दुसरं जे चित्र आहे हे चित्र जंगलतोडीचं आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूचे डोंगरावर हिरवेगार वृक्ष दिसतील तेव्हा आपलं मनाला प्रसन्नता वाटते. जेव्हा आपण असे डोंगर पाहू तेव्हा आपल्या मनामध्ये खिन्नता निर्माण होते, वाईट वाटतं. मग आता ही जी जंगलतोड आहे, ही जंगलतोडसुद्धा खरं पाहायला गेलं तर ती आपल्यासाठी भयानक अशी आहे आणि यातून अनेक आपण समस्या निर्माण करत आहोत. तर आपण सर्वांनी प्रदूषण टाळण्यासाठी, जंगलतोड आपल्या हातून होणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो, मी आहे, तुम्ही आहेत, काय करू शकता, तर या संबंधीची आपण या ठिकाणी माहिती लिहून काढायची आहे. हवामान बदल यासाठी आपण काय करू शकतो, तर हवामानामध्ये बदल कशामुळं होतो, तर आपणाला माहिती आहे जंगलतोडीमुळं होतो, प्रदूषणामुळे होतो, जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे होतो. मग हे टाळण्यासाठी आपणाला काय करता येईल, तर जेवढे काही आपल्या परीनं शक्य आहे तेवढं झाडं लावायची. त्यासोबतच ही जी काही ऊर्जा साधनं प्रदूषण वाढवणारी आहेत याचा अतिरेकी वापर टाळायचा, हे आपण इथं सांगू शकतो. प्रदूषण टाळण्यासाठी जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण वाहनाचा वापर करायचा, अन्यथा वापर करायचा नाही. कार वापरत असेल तर कार पुलिंगचा वापर करायचा. म्हणजेच 4 जण आपण जात असू तर आज एकाची कार, उद्या एकाची, परवा एकाची, त्या परवा एकाची. यामुळे काय होईल, चौघांच्या कारला लागणारं इंधन त्या ठिकाणी न वापरता एकाच्याच कारला वापरलं जाईल. अशा प्रकारे आपण प्रदूषण थांबवू शकतो, जंगलतोड थांबवू शकतो. तर ही जे आहे यासंबंधीची आपणाला काय करता येईल ती माहिती आपण सविस्तर लिहून काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.